The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House by Pooja Prasoon प्रस्तुत इन्स्पायरिंग लाईव्स या कॅन्डिड पॉडकास्टमध्ये आम्ही अशा तज्ञांसोबत संवाद साधतोय जे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतायत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल अहिरराव, अत्यंत निष्णात मॅक्सिलोफेशियल प्रोस्थोडोंटिस्ट आणि TMJ विकार आणि क्रॅनिओफेशियल पेन ट्रीटमेंट स्पेशालिस्ट, जे लोकांचं आरोग्य जपण्यास मदत करतायत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही भावना जोपासणारे डॉक्टर राहुल यांनी प्रोस्थोडोंटिस्ट या विषयात मास्टर्स डिग्री आत्मसात करत जुलै 2015 मध्ये नाशिक शहरात कन्सल्टंट प्रोस्थोडोंटिस्ट म्हणून कार्य सुरू केले. नसलेले दात आणि काही कारणास्तव नसलेले किंवा काढलेले चेहऱ्याचे अवयव जसे कान, नाक, डोळा आणि जबडा यांचे पुनर्वसन करून सौंदर्य पुनर्स्थापित करण्यास ते मदत करतायत. त्याचबरोबर जबड्याच्या सांध्यांशी अर्थात TMJ संबंधित जटिल समस्या निदान आणि उपचार, तसेच चेहऱ्यावरील दीर्घकालीन वेदना, डोकेदुखी आणि त्यासंबंधित आजारांचे उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचारासाठी त्यांनी देशभरात ख्याती प्राप्त केली आहे. वर्षानुवर्षे सखोल क्लिनिकल अनुभव घेत डॉक्टर अहिरराव यांनी केवळ अनेकांच्या स्मितहास्यास फक्त सौंदर्यच दिले नाही, तर TMJ आणि क्रॅनिओफेशियल समस्यांमुळे होणाऱ्या वेदना आणि ताणतणाव दूर करून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवलाय. तर चला या पॉडकास्टमध्ये सहभागी होऊया आणि TMJ विकार आणि त्यांचा प्रभाव याबद्दल थोड्या सखोलपणे जाणून घेऊयात. द व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी राहुल ढोले आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आपला शो आहे ज्याचं नाव आहे इन्स्पायरिंग लाईव्स. तर यामध्ये आज आपल्यासोबत एक स्पेशलिस्ट असणार आहेत, स्पेशल डॉक्टर असणार आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर राहुल अहिरराव. आणि त्यांची स्पेशालिटी इंट्रोमध्ये तर तुम्ही ऐकलेलीच आहे, पण अजून ते काय स्पेशल करतात हेही मी सांगतो. पण सगळ्यात सुरुवातीला आपण त्यांना आपल्या मंचावरती आमंत्रित करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे. प्लीज मंचावर विराजमान व्हा. नमस्कार राहुलजी. नमस्कार. आणि खूप छान वाटलं, कारण की तुम्ही अशा गोष्टींना ट्रीट करतायत किंवा ट्रीटमेंट देतात ज्या फारशा लोकांना अजून माहीत नाही आहेत. सो सरांबद्दल एक स्पेशालिटी मी सांगतो की ही इज फर्स्ट DTR सर्टिफाईड प्रॅक्टिशनर इन नॉर्थ महाराष्ट्र अँड ऑल्सो न्यूरोमस्क्युलर डेंटिस्ट, डेंटल स्लीप मेडिसिन स्पेशलिस्ट. बरोबर? करेक्ट. सो हाच म्हणजे खूप जणांना आहे ना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, की त्या संदर्भात आमचा जो पहिला प्रश्न आहे की आम्हाला TMJ म्हणजे एक्झॅक्टली काय. म्हणजे मी इथे वाचण्याचा प्रयत्न केला पण तो खूप अवघड आहे ते. आणि जेव्हा एखाद्याला TMD होतो तर तेव्हा नक्की काय घडतं? येस, सर्वात बेसिकली TMJ म्हणजे हा आपला जो जबडा आहे त्याचा तो जॉईंट आहे. म्हणजे आपला पूर्ण जबडा ह्या ज्या ठिकाणी कनेक्ट होतोय कवटीशी, त्या जॉईंटला आपण TMJ म्हणतो. म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट. ओके. आणि त्याच्याशी निगडीत जे आजार असतात त्याला आपण टेम्पोरो मॅन्डिब्युलर डिसऑर्डर्स म्हणतो. ओके. सो टेम्पोरो मॅन्डिब्युलर डिसऑर्डर्स म्हणजे त्याच्यात दोन प्रकारचे आजार येतात. एक तर सांध्या रिलेटेड स्नायूंचे आजार आणि सांध्याच्या आतले आजार. म्हणजे जनरली हा जो जबडा तुम्ही आता म्हटलात की जो इथे जॉईंट आहे, तर तो असा जो होतो तो जॉईंट आहे. एक्झॅक्टली कानाच्या जवळचा. एक्झॅक्टली कानाच्या एक्झॅक्टली पुढचा जो पॉइंट आहे जिथे आपला जबडा हालत असतो, पूर्ण जबडा तिथेच कनेक्टेड, बाकी कुठेच कनेक्टेड नाहीये. आणि त्याच्या रिलेटेड पण काही आजार असतात. सो याच्याबद्दल लोकांना अवेअरनेस नाहीये. नाही, खरंच म्हणजे एवढं म्हणजे मला आता पहिल्यांदा वाटलं की म्हटलं की आता ह्याच्यात काय होऊ शकतं. करेक्ट. तर ओके. आणि याच्यामध्ये जसं की पुढचा प्रश्न आहे की TMJ डिसऑर्डरची सामान्य लक्षणं काय आहेत. म्हणजे काय घडतं नेमकं या आजारात, की म्हणजे जसं की जबड्याला वेदना होणं किंवा मग डोकेदुखी यांच्यापासून ते वेगळं आहे का काही? आता TMJ डिसऑर्डर मध्ये जे मस्क्युलर कंप्लेंट्स असतात ना, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं व्यक्तीला, तर त्याच्यामध्ये जबड्याचं दुखणं, जबड्याचे स्नायू दुखणं, त्या व्यक्तीला चावताना पेन होणं, यॉन करताना पेन होणं, या फिर त्या व्यक्तीचं डोकं दुखणं. डोकं दुखण्याचं आपण पर्टिक्युलर डोकं हे कॉमनली दुखतं राईट साईड या लेफ्ट साईड. आता ही जी स्नायू दुखते ही जबड्याची स्नायू आहे, राईट साईडची. ह्या जबड्याच्या स्नायू आहे. जेवताना ह्या स्नायू हलतात, ह्याही स्नायू काम करतात. म्हणजे जेव्हा आपण असं चिव करतो येस येस तेव्हा ते हे होतं. आपला जबडा बेसिकली कठपुतली सारखं काम करतो. त्याच्या स्नायू जसं हलवतील तसा जबडा हलतो. तर त्याच्या ह्या 4 स्नायू इकडे असतात, 4 स्नायू इकडे असतात, 2 ह्या बाहेरच्या स्नायू आणि 2 स्नायू आतमध्ये असतात.
त्याच्याशिवाय जबडा हलूच शकत नाही. आणि या जबड्याच्या सांध्यावर जेव्हा ताण यायला लागतो तेव्हा ह्या स्नायू थकतात आणि दुखायला लागतात. मग डोकं दुखणं, जबडा दुखणं. आता हे जर कॉन्स्टंट राहिलं तर त्या व्यक्तीमध्ये डोळे दुखणं पण सुरू होतं, म्हणजे डोळा मागून खेचल्यासारखं वाटणं, काना रिलेटेड लक्षणं. असं वाटतं कान दुखतोय, पण तो व्यक्ती कानाच्या डॉक्टरकडेही जातो, पण डॉक्टर म्हणतं की कान तुमचा ओके आहे, स्टील त्या व्यक्तीला कान दुखत असतो. डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो, डोळाही चेक करून डॉक्टर बघतात की डोळा ओके आहे, पण स्टील डोळा दुखत असतो. आणि त्याच्याबरोबर मान आणि पाठ एका साईडची हे पण त्या व्यक्तीचं दुखत असतं. सो जर TMJ चे मस्क्युलर प्रॉब्लेम्स असतील तर याच्यापैकी सगळे नाही पण कुठले तरी पार्ट्स दुखत असतात. ओके, म्हणजे साधारणतः जर 2 ते 3 गोष्टी जर तुमच्या दुखतात ऍट अ टाइम, येस, तर तुम्ही ह्या म्हणजे त्या स्पेशालिस्टकडे जे तुम्ही आहात तर त्या डॉक्टरकडे कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण की नॉर्मली जसं आता तुम्ही म्हटलात की कान दुखतोय म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतात की कान तर ओके आहे, बरोबर, पण त्रास तर जाणवतोय. राईट. तर त्यावेळेस एक मनात कुठेतरी हे येणं गरजेचं आहे की हा TMJ असू शकतो, TMD करेक्ट डिसऑर्डर असू शकतो. एक्झॅक्टली. येस. तर ते याच्यामध्ये अजून काय लक्षण आहेत सर? आता हे झाले स्नायूंचे लक्षणं, पण जर याच्याकडेही तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग तुम्हाला सांध्याच्या आतले लक्षणं चालू होतील. मग आता हा सांधा कसा असतो की कुठलाही जॉईंट म्हणजे 2 हाडं आणि त्याच्यामध्ये गादी असते, डिस्क, कार्टिलेजिनस डिस्क असते. ते डिस्क काय करते, दोन्ही हाडांचं घर्षण नाही होऊ देत आणि जो पण प्रेशर येते ते पास करण्याचं काम करते. तसंच इथे आहे, अप्पर बोन, लोअर बोन आणि त्याच्यामध्ये एक डिस्क असते. आता हा सांधा असा रोटेट पण होतोय, पुढे मागे पण जातोय, राईट लेफ्ट पण जातोय. हा, तर ही डिस्क त्याचं प्रेशर झेलण्याचं काम करते. आता सांध्याच्या आतले प्रॉब्लेम्स म्हणजे काय असू शकतं की एक तर गादी पुढे सैल होऊन पुढे जाऊ शकते. जेव्हाही तो व्यक्ती तोंड उघडण्याचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा ती गादी परत मागे सरकते आणि तिथं कट असा आवाज येतो. बऱ्याच व्यक्तींना तो प्रॉब्लेम असतो की तोंड उघड बंद करताना कटकट आवाज येतोय, पण त्यांना वाटतं ते नॉर्मल आहे. ऑब्व्हियसली त्यावेळेस ते एवढे सिव्हिअर लक्षणं नसतात. आता इथे प्रॉब्लेम केव्हा सुरू होतो, जेव्हा ती गादी पूर्णपणे पुढे सरकून जाते आणि गादीच्या मागचं लिगामेंट 2 हाडांमध्ये दाबलं जातं. ह्या वेळेस त्या व्यक्तीला तिथे पेन चालू होतं. मग तो व्यक्ती म्हणतो मला जेवताना दुखतंय, करताना दुखतंय. अजून एक लक्षण असतं की त्या व्यक्तीचं तोंड पूर्ण उघडत नाही, कारण पुढे जी गादी आहे ती अडकून जाते. सो सांधा पूर्ण रोटेटच होऊ शकत नाही. मग तो व्यक्ती म्हणतो माझं तोंड नाही उघडत आहे. सर, एक शंका आहे मनामध्ये की समजा आता कधी कधी काय होतं की सपोज आता बऱ्याचदा, म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाही, बट पायरिया होतो ज्यावेळेस, तर पायरियामध्ये सुद्धा तोंड उघडायला त्रास होतो का? पायरिया हा बेसिकली हिरड्यां रिलेटेड आजार आहे, हिरड्यांचं इन्फेक्शन. ते असं कधी कधी नाही का त्यांना असं जेवताना खूप त्रास होतो, म्हणजे ज्यांना पायरिया झालेला आहे असं? पायरिया बेसिकली हिरडीचा आजार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या हिरडीमधून रक्त यायला लागतं, ओके, पस यायला लागतो. त्या व्यक्तीला चावतानाही तिथं जेवण वगैरे चावताना जेवण अडकतं, दुखतं. पण मग ह्यामध्ये डिफरन्स आहे खूप. येस, TMD मध्ये आणि त्याच्यामध्ये खूप डिफरन्स. येस. मी दाताचं कीड लागणं, हिरडीचे आजार असणं याचं आणि TMJ याच्यामध्ये फरक आहे. हो, कारण की हा दातांशी रिलेटेड आहे आणि तो डिरेक्टली तुमच्या सांध्याशी रिलेटेड. येस, जॉईंटशी रिलेटेड आहे. आता काय होतं, दाताचं जरी इन्फेक्शन असेल तरी पण तुम्हाला सिमिलर प्रकारची लक्षणं दिसू शकतात. कारण की ऑब्व्हियसली ते त्यांना तोंड उघडताना त्रास होतोच थोडासा. आणि एकदम ज्याला आपण म्हणतो ना की कधी कधी मग ते त्यांची तक्रार असते की खाता येत नाहीये, आणि मग आपण जेव्हा डेंटिस्ट कडे नेतो त्यावेळेस ते म्हणतात की मे बी हा पायरिया आहे. सो बेसिकली याच्यात कसं असतं, सिम्पल, आपला ब्रेन काही नर्व्स प्रत्येक पार्टला सप्लाय करत असतो आणि त्या नर्व्हचं काम असतं सेन्सेशन ब्रेन पर्यंत घेऊन जाणं. तर एक ब्रेन पासून एक नर्व्ह येते 5 नंबरची, जी 5 पार्ट मध्ये डिवाइड होते आणि ते जबड्याच्या पार्टला, वरच्या मॅक्झिलाच्या पार्टला, फेशियल टिश्यूला, जिभेला, सगळ्यांना सप्लाय करते. आता दाताचं जरी इन्फेक्शन असेल तरी पण ब्रेनला वाटतं की सगळ्याच पार्टला पेन आहे, सगळीकडे पेन रेडिएट होतं. म्हणून TMJ ची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी आम्ही पहिले दातामध्ये इन्फेक्शन तर नाहीये हे रूल आउट चेक करून घ्यायचं. आणि ते असेल तर पहिले ते करेक्ट करायचं आणि मग बाकी ठिकाणी आपण अप्रोच करायचं. म्हणजे मग परफेक्टली तुम्हाला रिझन, निदान ज्याला आपण म्हणतो की ते होऊ शकेल की एक्झॅक्टली हे याच्यामुळे, म्हणजे दातांमुळे नाही होत आहे तर हेच कारण आहे. येस. आता पुढचा प्रश्न या संदर्भातला आहे की TMJ डिसऑर्डर्स हे मायग्रेन्स आणि इतर आरोग्य समस्यांशी जोडले जातात, जसं आता तुम्ही म्हणालात. तर TMD संपूर्ण आरोग्यावर कसा परिणाम करतं आपल्या? येस, आरोग्यावर म्हणजे समजा आता जसं तुम्ही मायग्रेन बद्दल बोलला, मायग्रेन म्हणजे अर्धशिशी, एक बाजूच कॉन्स्टंट दुखणं.
आणि इतकी सिव्हिअर दुखते की ती व्यक्ती त्याचं रुटीन काम पण नाही करू शकत. आता मायग्रेन आणि टीएमजे रिलेटेड हेडेक, आपण याला टीएमजे मायग्रेनही म्हणू. कसं डिफरन्शिएट करू शकतं की मायग्रेन असेल तर तुम्हाला फक्त हेडेकच्या रिलेटेड कंप्लेंट्स असतील, तुम्हाला बाकी काही लक्षणं नसतील. पण जर टीएमजे रिलेटेड मायग्रेन असेल तर तुमचं मग जबडा दुखेल, मानपाट आखडलेली असेल, कानाचे लक्षणं या डोळ्याचे लक्षणं असू शकतात. हा, म्हणजे एकच कॉमन फॅक्टर नाही, बाकी पण गोष्टी त्याच्यात असतात. मग तो टीएमडी असण्याची शक्यता येस. आणि कामावर आपल्या रुटीन लाईफवर कसा परिणाम टाकतो, लाईक फॉर एक्झाम्पल काही पेशंट असतात कानाचे लक्षणं. आता कानामध्ये काय काय लक्षण येऊ शकतं की तुमचा कान गच्च बंद झाल्यासारखा वाटतोय, तुमच्या कानामध्ये घडी घडी खा झाल्यासारखं वाटतंय, सर्दी वगैरे नाही का. येस. कानाच्या डॉक्टरकडे जाऊन आलेला पेशंट, तो म्हणतो, डॉक्टर म्हणतात कानामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, स्टील पेशंटला कान गच्च बंद होणं, कानात खाज येणं, कानात शांततेमध्ये शिट्टीसारखा आवाज येणं, हे कानाला कधी कधी ऐकायला कमी येणं, या हलकीशी चक्कर येणं काही फ्रॅक्शन ऑफ अ सेकंदाची, तर हे जे लक्षण आहे टीएमजेच्या प्रॉब्लेममुळे पण येऊ शकतात. हा, मग कानाचा डॉक्टर जेव्हा सांगतो की नाही हे कानाच्या प्रॉब्लेममुळे नाहीये, मग इथे आमचा रोल येतो. सर, पण मग कानाचे जे डॉक्टर असतात, सो त्यांना ही लिंक लागू शकते का, की म्हणजे ते म्हणू शकतात का की हे कानाचं तर नाहीये पण हे टीएमडी असू शकतं किंवा त्या जॉईंटशी रिलेटेड असू शकतं, असं ते सांगतात का बरं? येस. आता तेवढा अवेअरनेस बराच आलेला आहे. कारण की ते कसं आहे की त्यांच्याकडचा तो इश्यू नाही, पण मग तुमच्याकडचा आहे, सो पेशंटनी तुमच्याकडे येणं गरजेचं. ते डेफिनेटली सांगतात की हा कानाचा प्रॉब्लेम नाहीये, पण हा तुमच्या जबड्याच्या सांध्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे, सो तुम्ही तुमच्या डेंटिस्टला दाखवा, असं ते रेफर करतात. इव्हन बघा ना की किती रिलेटेड आहे की म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की जर समजा एखाद्याला डोकं दुखतंय वगैरे किंवा अर्धशिशे, तर तो त्या डॉक्टरकडे जातो संबंधित आणि ते म्हणतात की तसं तर काही दिसत नाहीये, म्हणजे मायग्रेनचं तर काही लक्षण नाही वाटत, पण त्रास तर होतोय. सो मग ते सांगतील. म्हणजे असे 3-4 गोष्टींचे स्पेशालिस्ट कडे जरी गेले तुम्ही तरी शेवटी ते हे निघू शकतं. सो तुम्हाला ऍट अ टाइम जर 3-4 वेळेस जर तुम्हाला 3-4 ठिकाणी जर हा पेन होतोय, हे म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तर तो टीएमडी असण्याची शक्यता आहे. सो तुम्ही त्याच डॉक्टरांकडे दाखवा, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल, म्हणजे ट्रीटमेंट लवकर सुरू होईल. येस. आणि हे जे आहे आता टीएमजे मुळे पोस्चर वरती कसा परिणाम होतो? पोस्चर, येस. आता आपले सगळे स्नायू ना कनेक्टेड असतात. म्हणजे मला आता काही उचलायचं जरी आहे, जरी माझ्या बोटाचे स्नायू काम करताय पण बाकीही स्नायू माझे काम करताय. बरोबर. आपल्या बॉडीचे सगळे स्नायू कनेक्टेड असतात एका फेशियामुळे. फेशिया म्हणजे त्या स्नायूवरचं एक आवरण असतं आणि ते सिग्नल पास करण्याचं काम करतं. सो इथपासून इथपर्यंत सगळे स्नायू कनेक्टेड आहे. समजा टीएमजे मुळे हे स्नायू आखडले आणि ते दुखता पण आहे. आता ते आखडलेल्यापणानं सिग्नल खालपर्यंत पास होतो, म्हणून जेव्हा राईट साईडचा टीएमजेचा प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीची पाठ खांदा आखडलेली असते, अशी पुल्ड झालेली असते, त्या व्यक्तीच्या हात बधीरपणा आलेला असतो, त्या व्यक्तीच्या बोटांपर्यंत पोहोचलेला असतो, कमरेमध्ये पेन होत असतं, गुडघ्यामध्ये पेन होत असतं, टाचेपर्यंत पेन होत असतं, बिकॉज ते स्नायू आखडलेले असतात. आणि जेव्हा तो व्यक्ती अजून चालतो त्या इम्बॅलन्समुळे हे पेन अजून वाढतं. मग सो तुमचा टीएमजे मस्क्युलर स्पाझम्स वाढवतो आणि पोस्चर चेंज व्हायला लागतं. बऱ्याच लोकांचं टीएमजे मुळे जर खूप सिव्हिअर पेन आहे तर मान तिरपी आणि थोडी पुढे आलेली असते. जेव्हा पण तुम्ही फोटो काढाल काही व्यक्ती बघा असे तिरपे उभे असतात, डेफिनेटली त्यांना काहीतरी मस्क्युलर सिम्पटम्स आहेत, त्याच्याशिवाय असे तिरपे उभे राहणार. येस, त्याला तुम्ही सांगितलं सरळ उभं राहा तो उभं राहील, पण जेव्हा तो कॅज्युअल असेल तिरपा असेल तसंच होईल. हा, तो पोस्चर अफेक्ट करायला लागतो. आणि म्हणून असं ऑब्झर्व केलं गेलं की ज्या साईडचा सांध्याचा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला इन फ्युचर त्या साईडचा गुडघ्या रिलेटेड प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. सो बेस्ट की तो आधीच तुम्ही ट्रीटमेंट करायला सुरुवात करा. येस. सर, आता म्हणजे हे खरंच अवघड आहे की इथला जो त्रास आहे तो टोटली तुमच्या इथे इथे इथे. आणि मग मला काय वाटतं की बऱ्याचदा लोक काय करतात की सपोज आता खांद्याचा किंवा हा त्रास सुरू झाला, हाताचा जो इकडचा म्हणतोय आपण असा ह्या टाइप मध्ये, तर माणूस काय करतो की अरे बापरे दुखतंय, सो तसा तर काही त्रास होत नाही पण दुखतंय तर मग बाम लावा वगैरे, याने ते काहीच होऊ शकणार नाही त्याच्यावरती. हे टेम्पररी आपण थोड्या वेळापुरतं त्यांना वाटेल, पण हो म्हणजे जर तो कुठलाही पेन जर तुमचा जास्तीत जास्त वेळपर्यंत राहतोय आणि तो तुमच्या नॉर्मली घरगुती कारणांनी सुद्धा म्हणजे क्लिअर होत नाहीये, सो बेस्ट वे की तुम्ही स्पेशालिस्ट कडे दाखवणार. कारण बऱ्याचदा लोक आहे ना अंगावरती काढतात की जाऊ द्या, कुठे जायचंय दवाखान्यात, अजून वेळ जाईल, नंबर असतात वगैरे. पण असं करू नका, तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट करत चला, कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न येतो आणि संपूर्ण शरीर तुमचं त्याच्यावरती आहे. आणि शरीर म्हणजे काय, शेवटी आपण, आपली फॅमिली वगैरे सगळ्या एकाशी दुसऱ्या रिलेटेड गोष्टी आहेत. सो त्याच्यामुळे वेळेवरती ह्या गोष्टी करत चला. आता पुढचा प्रश्न सर, म्हणजे जसं की कुठलाही एखादा आजार होतो
तर त्याला काही रिझन्स आहेत. बरोबर. की सर्दी जरी झाली म्हटलं आपण की पावसात भिजला किंवा काहीतरी थंड पिण्यात आलं, जास्तीत जास्त खाण्यात आलं, तर आता याचं तर डिसऑर्डरचं म्हणजे काय रिझन काय असू शकतं? आणि म्हणजे याची मेजर रिझन्स जे आहेत ते कुठले आहेत आणि काही विशिष्ट लाईफस्टाईलच्या म्हणजे लाईफस्टाईल किंवा वैद्यकीय परिस्थिती यामुळे याचा धोका वाढू शकतो का? टिपिकली सांध्या रिलेटेड म्हणजे टीएमजेचे प्रॉब्लेम होण्याचे 5 कारण आहेत. पहिलं कारण जसं एक्झाम्पल म्हणून सांगतो, जॉईंट्स. बॉडीमध्ये खूप सारे जॉईंट्स आहेत. गुडघ्याचे जॉईंट्स. गुडघ्यांवर केव्हा प्रेशर येतं? जेव्हा तुम्ही उभं राहणार, चालणार, पळणार. बरोबर. गादीवर झोपल्यावर प्रेशर नाही येत. सो बेसिकली गुडघ्यांवरचं प्रेशर तुमच्या तळपायांपासून येत आहे. दोन्ही गुडघे व्यवस्थित सही सलामत पाहिजे, तर तळपायांचं प्रेशर बॅलन्स पाहिजे. तसंच हा जबडा इथे कनेक्ट होतो आणि ह्या जबड्याच्या सांध्यावर प्रेशर केव्हा येईल? जेव्हा तुमचे दात टेकतील. दात टेकल्यानंतर प्रेशर येतं. राईट. म्हणजे जेव्हा आपण काही नॉट लाईक दॅट. इन जनरल दात आपले केव्हा टेकतात? जेवण करताना, ब्रश करताना, सपोज कोणी जिम मध्ये जाते, हेवी वेट लिफ्टिंग करताना, राग आल्यानंतर, डेंटिस्टने सांगितल्यावर की बंद करून दाखवा, आणि झोपेमध्ये. बरोबर. सो ह्यावेळेस दात जेव्हा पण टेकतात, दातांमध्ये बॅलन्स पाहिजे. नुसता बंद करताना नव्हे, मुवमेंट करतानाचा पण एक बॅलन्स असतो. आता याच्यामध्ये जर काही बिघाड झाला, बिघाड म्हणजे समजा राईट साईडचे दात पहिले टेकताय, आता हे का होऊ शकतं? की नॅचरली पण इम्बॅलन्स असू शकतो, या फिर काही ट्रीटमेंट केली की तुम्ही कॅप बसवली त्या दातावर, या सिमेंट लावले, ते उंच झालंय. सो म्हणजे काय, राईट साईड पहिले टेकली, तर तुमच्या राईट साईडच्या सांध्यावरचं प्रेशर पहिले येईल. बरोबर. तर त्याचे स्नायू जास्त कामाला लागतात. स्पाझम, जसं खाताना खडा आला कसा झटका बसतो, तसा तो झटका बसतो. एकदम असं करंट बसल्यासारखं. येस. आणि याच्याने सुरुवातीला कधी पण स्नायू आखडतात आणि स्नायूचेच लक्षणं येतात. सो दाताचा इम्बॅलन्स हा पहिला फॅक्टर आहे. तो असेल तर हे लक्षणं पटकन सुरू व्हायला मदत होते. दुसरं गोष्ट, जर कोणी, याचा संबंध दुसरा फॅक्टर आहे झोप आणि श्वासाशी आहे. म्हणजे जोही व्यक्ती झोपेमध्ये तोंडाने श्वास घेतोय, त्या व्यक्तीमध्ये हे जबड्याच्या सांध्या रिलेटेड लक्षण अजून वाढतात. सर, घोरणारी लोक तोंडाने श्वास घेतात का? नाही. घोरणं बेसिकली 2 प्रकारचं आहे. तोंडाने श्वास घेणाऱ्या व्यक्तींमध्ये घोरणं असतंच, पण काही काही केसेसमध्ये नाकाने श्वास घेतोय तरी पण घोरण्याचा नॉईज घेतो. घोरणं म्हणजे बेसिकली तुमची जी अप्पर एअरवे आहे, वरची श्वसननलिका आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आलंय आणि तुमचे लंग्स पूर्ण प्रयत्न करतात तो श्वास घेण्याचा, आणि नाकाद्वारे तो पूर्ण नाही मिळाला, मग तोंडाकडे शिफ्ट होतो. मग तोंडाने श्वास घेणाऱ्या व्यक्तीचा जबडा जास्त वेळ उघडा राहतो ना. आता हे गाढ झोपेत होतं बेसिकली. मग जेवढा वेळ जास्त उघडा राहतो, मध्येच जेव्हा तो बंद होतो, तर जबडा जोरदार आपटतो आणि तुमच्या दातामध्ये जो इम्बॅलन्स असेल त्याच्यामुळे हे टीएमजेचे लक्षण अजून वाढतात. आता हा ऍग्रिवेटिंग फॅक्टर झाला सेकंड. म्हणून झोप आणि श्वासाची याचा संबंध आहे. आता झोप पण ह्या श्वसना रिलेटेड इश्यूशी निगडीत आहे, बिकॉज जर झोपेमध्ये प्रॉपर ऑक्सिजन नाही मिळाला तर अशा व्यक्तीची झोप कच्ची राहते. काही लोक झोपेतून उठून बसतात, दॅट इज कॉल्ड एज अ स्लीप ॲपनिया. त्याच्याबद्दल आपण बोलू, पण हा वन ऑफ द फॅक्टर आहे. सेकंड. थर्ड फॅक्टर इज युअर पोश्चर. जर पोश्चर तुमच्या टीएमजे मुळे पण अफेक्ट होतंय, पण हे झालं डिसेंडिंग पोश्चर, पण एक असेंडिंग पण असतं. म्हणजे कोणाला फ्लॅट फूट आहे या शॉर्ट लेग सिंड्रोम आहे, की एक पाय छोटा आहे, तो व्यक्ती जेवढा चालेल त्याचं मसल स्पाझम वाढेल आणि टीएमजेचे लक्षणं वाढतील. सो हा ऍग्रिवेटिंग फॅक्टर झाला. फोर्थ वन इज युअर रक्तामधले काही घटक, लाईक तुमच्या व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3, कॅल्शियम, युरिक ऍसिड, थायरॉइड यांची कमतरता आहे. फिमेलमध्ये समजा मासिक पाळीमधले गडबडी आहेत, या फिर कोणाला आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी सांध्यां रिलेटेड प्रॉब्लेम असतात, तर याच्यामुळे अजून ऍग्रिवेशन होतं. कारण याच्यामुळे मसल स्पाझम वाढतं अजून. जर तुमचं B12, D3 जरी कमी आहे तर मसल स्पाझम वाढतं. सो बेसिकली आगीत तेल ओतणारे फॅक्टर आहे आणि वाढवतील असलेला प्रॉब्लेम वाढवतील. आणि 5वं इज युअर एक्सटर्नल फॅक्टर्स. याच्यामध्ये थंड वातावरण आलं, थंडीमध्ये अशा लोकांचे स्नायूचे प्रॉब्लेम वाढतात. काही जणांना एकदमच असं आखडल्यासारखं होतं. हो. त्याच्यानंतर तुम्हाला ऍसिडिटी झाली तरी पण हे प्रॉब्लेम वाढतील. बघा, बऱ्याच लोकांना ऍसिडिटी झाल्यावर हेडेक्स चालू होऊन जातात. त्याच्यानंतर कडक खातानाही प्रॉब्लेम वाढतील. तुम्ही अशा गोष्टी खाता ज्याला चावायला वेळ लागतोय, प्रॉब्लेम वाढतील. करेक्ट. टेन्शन आलं, स्ट्रेस पण हा ऍग्रिवेटिंग फॅक्टरच आहे तुमचा. स्ट्रेसमध्ये सगळे स्नायू आखडतात. सो हे 5 फॅक्टर जेव्हा येतात तेव्हा हे टीएमजेचे लक्षण अजून वाढतात. ओके. आणि सर, मग आता आपल्याकडे म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये टीएमजे डिसऑर्डरसाठी कुठले कुठले ट्रीटमेंट उपलब्ध आहेत आणि बहुतांश रुग्णांना सर्जरीची गरज पडते का, की नॉन सर्जरिकल ट्रीटमेंट ज्या आहेत त्या चालून जातात?
याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. एक म्हणजे नॉन सर्जिकल. आता ज्यांना स्नायू रिलेटेड प्रॉब्लेम असतात त्यांना तर नॉन सर्जिकल ट्रीटमेंटनेच रिलीफ मिळून जातो. तर नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्समध्ये येतात काही अप्लायन्स थेरपीज, म्हणजे अशा काही अप्लायन्सेस दिले जातात ज्याच्याने सांध्यावरचा लोड कमी करता येतो. त्याच्यानंतर काही थेरपीज आहे, लाईक रिसेंट एक ट्रीटमेंट आहे दॅट इज DTR थेरपी, डिसक्लुजन टाइम रिडक्शन थेरपी. आता याच्यामध्ये काही ऍडव्हान्स डिजिटल इक्विपमेंटचा वापर केला जातो, म्हणजे तुमचे दात टेकताना कसे टेकताय, कुठल्या साईडला किती प्रेशर आहे, कुठल्या दातावर जास्त प्रेशर आहे, आणि त्याच्यामुळे कुठले तुमचे स्नायूची ऍक्टिव्हिटी जास्त आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमायोग्राफी मशीन आणि टी स्कॅन म्हणजे बाईट स्कॅन मशीन वापरलं जातं. त्याचं पहिले अनालिसिस केलं जातं की खरंच तुमच्या दातांमुळे ते ट्रिगर होतंय का, आणि मग तो इम्बॅलन्समुळे जर प्रॉब्लेम असेल तर दातांमध्ये काही करेक्शन्स केले जातात एकदम पर्टिक्युलर पॉइंट्सला, की नाही याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे बंद करताना, मुवमेंट्स करताना. देन सांध्याच्या आतले प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे गादी सरकलेली असेल, सांध्याच्या मागच्या लिगामेंटला सूज आलेली असेल, या फिर सांध्यामध्ये काहीतरी साचलंय, मग रक्त साचू शकतं, पांढरं पाणी साचू शकतं, इडेमॅटस फ्लुइड, या फिर अजूनही बऱ्याच गोष्टी, युरिक ऍसिड, कॅल्शियम काही साचू शकतं. मग याला लागते न्यूरोमस्क्युलर थेरपी, म्हणजे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहे, पण न्यूरोमस्क्युलर थेरपीमध्ये न्यूरोमस्क्युलर ऑर्थोटिकचा वापर केला जातो, ज्याच्याने सांध्याचं प्रेशर कमी केलं जातं आणि हळूहळू मग त्या सांध्याचं प्रेशर कमी करून बॉडी त्याला हील करते. ह्या झाल्या नॉन सर्जिकल. आता सर्जिकल मध्ये काय असतं की समजा सांध्यामध्ये खूपच जास्त साचलंय, मग सांध्या एक असते ओपन जॉईंट सर्जरी, की तो जॉईंट ओपन करून ते सगळं काढलं जातं. त्याच्यापेक्षा कमी इन्व्हेसिव्ह प्रकार म्हणजे आर्थ्रोस्कोपिक जॉईंट सर्जरी, म्हणजे दुर्बीण टाकून बघणं कुठे गडबड आहे आणि तो सांध्यातले कंपोनंट काढलं आणि सांधा वॉश करणं. त्याच्यात अजून बेसिक प्रकार म्हणजे आर्थ्रोसेंटेसिस, म्हणजे जॉईंटला 2 निडल टाकून वॉश करणं आणि आतमध्ये मेडिसिन्स टाकणं. तसं पण हे फक्त सांध्याच्या आतले आजार असतील, सिव्हिअर असतील तरच आपण सर्जिकली जाणार, अदरवाईज गरज नाही पडत, म्हणजे फार रेअर केस मध्ये हे होऊ शकतं. येस. पण तुम्ही पटकन डायग्नोज केलं ना तर तुम्हाला सर्जिकलची गरजच नाही, नॉन सर्जिकल मध्येच तुमचं काम होऊ शकतं. करेक्ट. सरांनी जी लक्षणं सांगितली मगाशी, तर ती जरी तुम्हाला वाटतायत, सो पहिले ट्रीटमेंट कडे वळा, पहिले तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण तर त्या गोष्टी पुढे वाचू शकतात. अदरवाईज काय होईल की हे जास्तीत जास्त वाढत जाईल. सो बेस्ट वे की योग्य वेळी ट्रीटमेंट सुरुवात करणं. सर, आता मग भारताचा जर विचार केला आपल्या, तर भारतामध्ये TMJ डिसऑर्डरचं प्रमाण कसं आहे किंवा किती आहे, आणि ट्रीटमेंट आणि निदान, ज्याला आपण म्हणतो की आधी निदान करतो आणि ट्रीटमेंट करण्यासाठी पुरेसे स्पेशलिस्ट आपल्याकडे आहेत का भारतामध्ये? ओके, इन जनरल भारतामध्ये आता कसं आहे, पटकन डायग्नोसिस होत नाहीये, त्याच्यामुळे आत्ताचं जे प्रमाण आहे एक डॉक्युमेंटेड 10 ते 15% एवढं आहे की 10 ते 15% लोकांना TMJ डिसऑर्डर आहे. पण माझ्यानुसार हे अजून जास्त असणार आहे, बिकॉज डायग्नोसिसच लवकर होत नाहीये की कसला प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट, मोस्ट कॉमन 70% हे फिमेलमध्ये कॉमन आहे, 30% मेल्समध्ये कॉमन आहे. येस. आणि त्याचा डायग्नोसिसचा पार्ट बेसिकली काही टेस्ट असतात, लाईक CBCT अनालिसिस, काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, आणि काही क्वचित केसेसमध्ये TMJचा MRI. ह्या टेस्ट करून आपल्याला त्या गोष्टी कळतात, निदान करण्याच्या पद्धती आहे. आणि क्लिनिकल एक्झामिनेशन, चला ह्या तर मी रेडिओलॉजिकल ब्लड इन्व्हेस्टिगेशन सांगितले. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा त्याची हिस्ट्री घेणं, खरंच काय आजार आहे, सुरुवातीपासून कुठले कुठले आजार झाले, अजून काय बाकी लक्षणं आहेत, छोटी मोठी, इव्हन झोपेची पण हिस्ट्री, त्याची डेली हिस्ट्री, आणि क्लिनिकल एक्झामिनेशन, कुठल्या कुठल्या स्नायू दुखताय ते आपण हाताने पाल्पेट करून चेक करू शकतो. तो एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण त्या निदान करू शकतो की TMJचा प्रॉब्लेम आहे या नाही आहे. ओके, म्हणजे त्याच्यात जे आता तुम्ही सांगितलेले स्कॅन्स वगैरे सगळे, तेच विचारणारच होतो की याच्या टेस्ट एक्झॅक्टली कुठल्या आहेत, सो तो त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला. आणि मग जनरली आता TMJ डिसऑर्डर साठी आपण म्हणतो की कोणते सामान्य नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत, जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं एकदा की ह्या आहेत. तर आता मेडिकेशन ज्याला म्हणतो आपण, किंवा थेरपी, लाईफस्टाईल चेंजेस आणि माउथ गार्ड्स हे कितपत प्रभावी ठरतात याच्यावरती? आता पूर्वी काय केलं जायचं की समजा TMJचा प्रॉब्लेम आहे तर बऱ्याच डेंटिस्ट एक नाईट गार्ड म्हणून देऊन टाकायचे की ठीक आहे तुम्ही नाईट गार्ड वापरा. नाईट गार्ड म्हणजे एक सिलिकॉनचं एक आच्छादन असतं दातावरचं, ते पेशंटला सांगतं की तुम्ही रात्री घालून झोपा. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की दात खाण्याच्या गोष्टींमुळे TMJचा प्रॉब्लेम आलाय, पण त्याच्यात मूळ कारण तुम्ही शोधलं नाही, कारण कारण तर भरपूर आहे. तर नुसतं नाईट गार्ड देऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा नाही, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट TMJची सर्जरी सांगितली जायची.
सो पहिले तुमचं काम आहे चेक करणं एक्झॅक्टली कुठला प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मी ज्या ट्रीटमेंट तुम्हाला सांगितल्या स्टेप वाईज त्या ट्रीटमेंट करणं. याच्यात कुठलंही आयुष्यभर कुठलाही व्यक्ती नाईट गार्ड हे वापरू नाही शकत. कसं पॉसिबल म्हणजे 2-4 दिवस जर दुखतंय तर माणूस एक वेळ ते सहन करू शकतो, अदरवाईज नाही वापरणार. राईट. आणि मग ते थेरपी जी आहे तर ती थेरपी कशी दिली जाते याच्यामध्ये? आता जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला आम्ही चेक केलं की लक्षात आलं की फक्त स्नायू रिलेटेड प्रॉब्लेम आहे. सो आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स पण करून घेतले, त्याच्यातही कळलं की स्नायूचाच आहे. सो सिम्पल प्रोसिजर असते, जर स्नायूचा प्रॉब्लेम आहे तर DTR थेरपी. त्याच्यामध्ये आपण दाताचा इम्बॅलन्स बघणार डिजिटली, स्नायूची ऍक्टिव्हिटी बघणार आणि त्या दातांच्या करेक्शन्स नुसार हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली निघून जातो, जर फक्त त्याच्याशी निगडीत असेल, कारण त्याच्यामध्ये पण अनालिसिसचा पार्ट येतो. आता याच्यात पण ऍडिशनल थेरपीज असतात, लाईक टेन्स थेरपी आहे, अल्ट्रासाऊंड थेरपी आहे. अल्ट्रासाऊंड याच्यात पण असते? येस. TMJ अल्ट्रासाऊंड थेरपी, TMJ लेझर थेरपी असते. हे पेन कमी करण्याचे टेक्निक्स आहेत. त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा पण एक पार्ट आहे, एक्सरसाइजेस, कारण मसलला रिलॅक्स करण्यासाठी काही फिजिओथेरपी पण असतात. सो यांचा वापर करून आपण पेशंटला पेन पासून मुक्तता देऊ शकतो. आणि लाईफस्टाईल चेंजेस मध्ये काय काय इन्क्लूड होऊ शकतं? लाईफस्टाईल चेंजेस मध्ये आता बेसिकली ज्यांना स्नायूचा प्रॉब्लेम आहे त्यांना थंड वातावरण नाही सहन होत, सो त्यांना आम्ही सजेस्ट करतो की स्वतःला थोडं उबदार ठेवा, गरम ठेवा. एसी मध्ये जाऊन बसणं. राईट. या खाताना तुम्ही असे चेंजेस की खूप कडक गोष्टी नाही खायच्या. नॉर्मल. ज्याला चावायला खूप मेहनत लागणार नाही अशा गोष्टी खाव्यात. अशा गोष्टी ज्याच्याने तुमचं स्नायूचं आखडणं वाढतंय. तसे बरेचसे असे खाद्यपदार्थ त्याच्यामुळे स्नायूंचं आखडणं वाढतं, त्यांना तुम्ही अवॉइड करू शकताय. सो मोस्टली ह्या चेंजेस आणि स्ट्रेसफुल वातावरण, स्ट्रेस कमी करणं आपण वन ऑफ द पार्ट आहे. स्ट्रेस कमी करणं स्वतःवरच अवलंबून आहे. आता याच्यात 2 उपप्रश्न आहेत. एक म्हणजे जे फूडचं तुम्ही सांगितलं, कुठल्या गोष्टींमुळे ते स्नायूंचं आखडणं वाढू शकतं, काय खाल्ल्यामुळे? एखाद दुसरे एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तुम्ही ना आंबट पदार्थ खाताय, आंबट पदार्थ खायला आपण असं होऊन जातं, मसल आखडतात त्याच्यात. तर ऑब्व्हियसली मी सांगेल की तुम्ही ते सिट्रस फूड नका खाऊ. एक्झॅक्टली. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता खूप जणांना स्ट्रेसचा जो विषय निघाला आपला, तो खूप जण आहेत ना सातत्याने चिडलेले असतात. म्हणजे खूप जणांना त्यांचे बॉस वगैरे आठवले असतील की किती तुम्ही चांगलं काम करा, अरे नाही हो राय, आणि आपल्याला वाटतं की आपणच काम करतोय तरी ते आपल्याचकडनं करून घेतात आणि जे करत नाहीयेत त्यांना काहीच म्हणत नाही. तो बॉस जो आहे तो सातत्याने चिडलेला असतो. म्हणजे एक पर्टिक्युलर व्यक्ती, मी फॉर एन एक्झाम्पल दिलं, पण त्या व्यक्तींना यांचा धोका जास्त असू शकतो का? कारण सातत्याने ते चिडलेले असतात. म्हणजे जनरली आपण कसं असतो की हसतो वगैरे की छान काम केलं बाबा तू, असं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. पण सातत्याने की क्या कर रहे हो तुम, क्या कर रहे हो. ऑब्व्हियसली जसं तुम्ही म्हटलात की जो स्ट्रेस मध्ये तर त्याचं ते तसं होणारच. सो त्यांना तो धोका जास्त असू शकतो. येस. समजा 5 लोक आहे, 5 पैकी एका व्यक्तीला ना TMJचा इश्यू आहे. 5ही लोकांवर तो बॉस सगळ्यांना सेम फायरिंग करतो, सेम सगळं प्रेशर टाकतोय. पण ज्याला TMJचा इश्यू आहे ना, असा व्यक्तीमध्ये असं ऑब्झर्व केलं जातं की मसल स्पाझम वाढतात, डे टाइमला पण तो क्लेंच करायला लागतो, त्याच्या दातांमध्ये झीज दिसायला लागते, त्याचं हेडेक्स वाढतील, जॉ पेन वाढेल, नेक स्टिफनेस वाढेल, म्हणजे त्याला जास्त त्रास व्हायला लागेल ऍज कम्पेअर टू बाकी 4. मग जर तुमचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे तर ह्या गोष्टी ऍग्रिवेटिंग आहे, हे अजून ऍग्रिवेट करतील. आणि स्वतः बॉस जो सातत्याने चिडलेला असतो त्याला हा धोका होऊ शकतो. स्ट्रेस प्रत्येकाला आहे, कोणाला स्ट्रेस नाही, पण तो दरवेळेस तो एक्सप्रेस करतो ना. म्हणजे आपल्या सपोज आता जर सपोज एम्प्लॉई असेल तर तो काय करेल की बॉस बोलतोय, काही जण असतात की रोजच आहे, ह्या कानाने एका त्या कानाने सोडून द्या. पण जो बॉस जी केटली एक्झॅक्टली गरम झाली त्यांना तो धोका जास्त असण्याची शक्यता आहे, कारण की ते सातत्याने त्या फेज मध्ये राहतात. येस. पण हे अवघड आहे. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही बॉस आहात किंवा एम्प्लॉई. आणि त्याच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की आपण थोडस नॉन सर्जिकलच्या डिटेलमध्ये येऊयात. तर TMJ डिसऑर्डर साठी कोणते सामान्य नॉन सर्जिकल उपचार उपलब्ध आहेत जे तुम्ही सांगितलेत? हे झालेलं आहे आपला. तर आता मला सांगा की कोणत्या परिस्थितीत TMJ डिसऑर्डर साठी सर्जिकल इंटरव्हेन्शन आवश्यक आहे आणि कोणत्या वेगळ्या सर्जिकल प्रोसिजर्स अवेलेबल आहेत आणि त्यांचा सक्सेस रेट किती आहे साधारणतः? आता कुठल्या कंडिशन मध्ये आपण सर्जिकल प्रोसिजरला जाऊ? आता याच्यामध्ये जी मी बोललो 2 हाडांमध्ये जी गादी असते, समजा जर ही गादी फाटलेली आहे या डिजनरेट झालेली आहे, या गादी पुढे जाऊन चिटकून गेलेली, ती परत मागे येतच नाहीये, प्लस त्याच्यावर तुमचं हाड घासलं चाललंय, हाडाची झीज होते. बरोबर आहे. तर अशा केसेसमध्ये जिथं खूप सिव्हिअर झालेलं आहे सगळं,
आणि पेशंटचं तोंड उघडणं कमी झालेलं आहे, जबडा डिव्हेट झालाय. आता तुमचं सांध्याच्या प्रॉब्लेममुळे तुमच्या दाताचं टेकणं पण बदलतं. म्हणजे जे प्रॉपरली टेकायला पाहिजे, समजा इथला सांधा झिजला तर जबडा तिरपा होऊन जातो, तर तुमचे दातही व्यवस्थित टेकत नाही. सो तो व्यक्ती म्हणतो, सर मला जेवण करता येत नाहीये कारण दातच टेकत नाहीये. सो अशा केसेसमध्ये तुम्हाला सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज लागू शकते. ओके. तरी पण सुरुवातीला इथं आम्ही अप्लायन्स थेरपी पासून चालू करतो. पहिले तो लोड कमी करून बघतो आणि मग सर्जिकली त्या ठिकाणी जावं ओके. लागतं. सर, आणि होम रेमेडीज काय आहे त्याच्यासाठी, किंवा सेल्फ केअर टिप्स काय आहेत की वेदना कमी करण्यासाठी? थोडा एक्सरसाइज किंवा येस. त्याच्यासाठी आता समजा स्नायूचाच प्रॉब्लेम आहे तर आम्ही बेसिकली पेशंटला सांगतो की तुम्ही डायरेक्ट एक्सरसाइजेस सुरू करू नका. कारण वी डोंट नो की आतमध्ये काय आहे, गादीच रिलेटेड कंडिशन कशी आहे. सो सुरुवातीला मी सांगतो की तुम्ही गरम शेक घ्या, थोडंसं बोटाने त्या ठिकाणी मसाज करायची, त्याच्याने थोडे स्नायू रिलॅक्स होतात. मग तुम्ही ह्या स्नायूंना रिलॅक्स करू शकतात मसाज करून. त्याच्याबरोबर तुम्ही खाताना सॉफ्ट डाएट वगैरे घ्यायचं. तुम्हाला वाटलं खूपच पेन आहे, तो नॉर्मल पेन किलर जे असते तात्पुरतं घेऊ शकतात, पण याच्यासाठी पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच लागेल. येस, कारण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स मिळतात, पण त्याच्यासाठी अजूनही वेगळे मेडिसिन्स आहेत जे या स्नायूंना रिलॅक्स करण्याचं काम करतात. सर, आता मगाशी म्हणजे तुम्ही हे पण सांगितलं की एक लॉंग टर्म पर्यंत जर तो त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे वगैरे, म्हणजे हा भाग थोडासा आपला आधीच्या प्रश्नामध्ये झाला. सो मला हे विचारायचं की TDR थेरपी म्हणजे काय थोडक्यात? DTR थेरपी. हा, ओके. हा, DTR थेरपी म्हणजे काय? DTR थेरपी तीच. त्याच्यामध्ये DTR म्हणजे डिसक्लुजन टाइम रिडक्शन, म्हणजे दात सेपरेट होण्यासाठी लागणारा वेळ. ओके. त्याचा तो वेळ कमी करणं. म्हणजे आता काय, त्याच्यात 2 मशीन्सचा वापर होतो. एक बाईट स्कॅनिंग मशीन, म्हणजे त्याला एक सेन्सर जोडलेलं असतं आणि दॅट मशीन इज अटॅच टू द आपल्या लॅपटॉप. आणि अजून एक मशीन असतं इलेक्ट्रोमायोग्राफी. इलेक्ट्रोड्स काही लावले जातात आणि ते पण आपल्या त्या सॉफ्टवेअरशी कनेक्टेड असतात. जसं पेशंट त्या मशीनच्या सेन्सरवर चावतो तर आपल्याला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं की कुठले दात कसे टेकताय, म्हणजे कुठला दात पहिला टेकला, त्याच्यानंतर मग इन जनरल टेकल्यानंतर मॅक्झिमम बायटिंग फोर्स आल्यानंतर कुठल्या साईडला किती प्रेशर आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जबड्याची मुवमेंट करता राईट या लेफ्ट, तर मागच्या दातांना सेपरेट व्हायला किती वेळ लागतो, हा टाइम एक्झॅक्टली त्याच्यात कळतो. याच्याबरोबर तुमच्या स्नायूची ऍक्टिव्हिटी कशी आहे. कारण जर पेशंट बोलतोय की माझं ना राईट साईडचं हेडेक होतोय, एक्झॅक्टली कळतं ती मसल हायपर ऍक्टिव्ह आहे की नाहीये आणि कुठल्या दाताच्या कॉन्टॅक्टमुळे ती हायपर ऍक्टिव्ह आहे. एक्झॅक्टली त्याच्याने आपल्याला निदान होतं की अरे ह्या दाताच्या कॉन्टॅक्टमुळे ही गडबड होते आणि आपण त्या दाताला रिशेप करू शकतो. ओके. आणि याला डिजिटल इक्विपमेंट का लागतं, कारण तुम्हाला असं नाही कळणार. नाही कळणारच नाही, कारण ते बारीक बारीक गोष्टी आहेत, तेवढं मिलीमीटर मध्येच मला वाटतं तुमचं. हो, एकदम फाईन. आपण दाताला खूप कमी नाही करू शकत, पण जर खरंच त्रास देत असेल तर आपण तिथे चेंजेस करू शकतो. म्हणजे इव्हन तुम्ही कॅप जरी लावली तर कॅपमुळे पण ही गोष्ट असू शकते. आणि अजून एक मेन कारण आहे, ज्याही लोकांची तारेची दातांची ट्रीटमेंट होते ना, ब्रेसेसची ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये दाताची अलाइनमेंटच चेंज केली जाते की आडवा दात सरळ केला जातो, है ना, रोटेट केला जातो. तर विचार करा, याच्यात दात टेकतानाचं प्रेशर बिघडेलच. हो, प्रश्नच नाही. आणि डेफिनेटली अशा 90% लोकांना, ज्यांच्या मुलींना ज्यांची ही ट्रीटमेंट झाली आहे, त्यांना TMJ रिलेटेड काही ना काही सिम्पटम्स असतात. थोडंसं जपून बरं का. आणि समारोप करताना मी तुम्हाला आता हेच विचारेल की आपल्या देशामध्ये TMJ डिसऑर्डरचं निदान आणि उपचार करण्यात कोणत्या अडचणी साधारणतः येतात आणि अवेअरनेस साठी आपण काय करू शकतो? राईट. याच्यात तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर जे राहिलं ते म्हणजे की याच्यासाठी स्पेशालिस्ट किती आहेत. ओके. बेसिकली अजूनही इंडियन एज्युकेशन पद्धतीमध्ये TMJ रिलेटेड जास्त टीचिंग नाही होते. म्हणजे हे जे पण मी ट्रीटमेंट सांगतोय ह्या फॉरेनमध्ये इन्व्हेंट झालेला आहे, त्या ठिकाणी त्याचा प्रसार होतोय, तिथं शिकवल्या जात आहे, पण अजूनही इंडियामध्ये नाहीये. म्हणजे मी पण जे शिकलो, मलाही बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकावं लागलं, या तिकडचे काही डॉक्टर्स आले त्यांच्याकडून मला शिकावं लागलं. सो अजूनही इंडियामध्ये समजा DTR थेरपी बाबतीत तुम्ही विचाराल तर इंडियामध्ये फक्त 19 DTR सर्टिफाईड डॉक्टर्स आहे. बापरे. हो, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फक्त? पूर्ण भारतामध्ये. येस. त्याच्यात न्यूरोमस्क्युलर डेंटिस्ट एक 25 ते 30च्या दरम्यान आहेत. सो फार कमी लोकांकडे याचं नॉलेज आहे. अगदी तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि सरांकडनं आपण ते घेतलेलं आहे जाणून की कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे तज्ञ डॉक्टरांना भेट द्यायला पाहिजे. तर सर, जर अशी परिस्थिती आली की त्यांना तो त्रास होतोय, तर शेवटी आम्हाला सगळ्यांना सांगा की तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तो कसा साधता येईल? ओके. बेसिकली माझं क्लिनिक हे नाशिकच्या मुंबई नाका एरियामध्ये आहे, एक्झॅक्टली शताब्दी हॉस्पिटलच्या खाली, नेक्स्ट टू टोकाटा केक शॉप.
आणि ॲसच गुगलवर पण प्रोस्थेटिक डेंटल ह्या नावाने माझे क्लिनिकचे डिटेल्स आहेत आणि तुम्हाला नंबरही हवा असेल तर हे स्क्रीनवर आम्ही शेअर करूच. एक्झॅक्टली. त्याचाही तुम्हाला मदत मिळेल की काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय. सर, खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही इतकी महत्वाची माहिती आमच्यासोबत शेअर केली, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसोबत शेअर केली. सो डॉक्टर राहुल अहिरराव यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि तुम्ही बघतायत द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून आणि शोचं नाव आहे इन्स्पायरिंग लाईव्ह. लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.